गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरनं चर्चा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सुरू आहे. त्यावरती मुंबईतवरती सुद्धा आम्ही अनेकदा चर्चा केलेली आहे. पण तरी सुद्धा अजूनही दोन्ही भावांनी याला एक अधिकृत स्वरूप दिलेलं नाही आहे आणि कुठल्याही पद्धतीने त्यांनी अधिकृत पद्धतीने सांगितलेलं नाही की हो आम्ही निवडणुकांच्या राजकारणामध्ये सुद्धा आम्ही एकत्र येणार आहोत. पण ज्या पद्धतीने त्यांची स्टेटमेंट्स येत आहेत, ज्या पद्धतीने ते आपल्या कार्यकर्त्यांना सांगतायत किंवा मीडियाने प्रश्न विचारल्यानंतर ज्या पद्धतीने उत्तर देत आहेत, त्याच्यातनं सतत असं वाटतंय की त्यांच्या एकत्रीकरणाची तयारी एका पद्धतीने सुरू झालेली आहे. आणि या बाबतीमध्ये आज खरं तर राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना हेही सांगितलं की तुम्ही ग्राउंड लेवलला शिवसेना युबीटीच्या कार्यकर्त्यांबरोबर जुळवून घ्या. आणि एवढंच नाही तर हाही दावा केला की शिवसेना युबीटी आणि मनसे याच दोन पक्षांचं ग्राउंड लेवलला कॅडर आहे. या उलट इतर पक्षांकडे मात्र कार्यकर्ते नाही आहेत. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क वापरून महानगरपालिका निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांवरती लक्ष केंद्रित करणं, त्याच्यातल्या काही त्रुटी असतील त्या काढणं, निवडणुकीच्या दृष्टीने काय करता येईल याबद्दल प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टींबद्दलचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. पण तरीसुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अजूनही एकत्र येतील हे 100% छातीठोकपणे आपल्याला सांगता येईल का, खास करून राज ठाकरेंच्या या पद्धतीचे स्टेटमेंट्स आल्यानंतर. त्याच्या पलीकडे जाऊन सपोज जर ते एकत्र आले तर एकत्र आल्यानंतर त्याचा काही परिणाम शेवटपर्यंत राहील का. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की ही युती जी काय असेल जर झाली तर ती फक्त महानगरपालिका निवडणुकांपुरती असेल आणि त्याचा इतर महाविकास आघाडीवरती विपरीत परिणाम होईल का. हे जे ब्रह्मास्त्र त्यांना एकदाच वापरता येईल, परत परत एकत्र येऊन त्या पद्धतीने त्याचा वापर त्यांना करता येईल ह्याची शक्यता फार कमी वाटते. तर या सगळ्या गोष्टींबद्दल आमच्या न्यूजरूममध्ये चर्चा रंगलेली होती आणि माझे सहकारी आम्ही आज याबद्दलच चर्चा करणार आहोत की एकूणच ठरलेलं आहे कुठेतरी का अजून ठरायचं आहे, अजूनही चाचपडून बघितलं जात आहे, काही गोष्ट नक्की होतीये. मला असं वाटतं की राजकारणामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत ती उत्सुकता कायम ठेवली जाते. क्रिकेट आणि राजकारण समान असतं आणि त्यामुळं कुठली स्ट्रॅटेजी कधी बदलेल हे सांगता येत नाही. त्यामुळं आत्ता त्यांचे संकेत आहेत की हे ठरलं आहे. म्हणजे ते कमीत कमी केडरला, आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या नेत्यांना संकेत दिलेत की आता आपल्याला हे असं जायचं आहे, एकमेकांसोबत जुळवून घ्यायचं आहे आणि त्यामुळे तुम्ही मनाची तयारी करा. आणि ती मनाची तयारी करायला राज ठाकरेंनी सांगितलं की बघा आम्ही दोन भाऊ 20 वर्षानंतर एकत्र आलो तर तुम्ही आता कशाला, म्हणजे तुम्ही पण तशा पद्धतीने खाली काम करा असं त्यांनी सांगताना हेच सांगितलं की बाबा आता आम्ही भांडत नाही तर तुम्ही पण भांडायचं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की संकेत थेट आहेत की आता तुम्हाला जुळवून घ्यायचं आहे. आता युती होईल का नाही होईल हे अजूनसुद्धा महापालिका निवडणूकच कधी होणार हे कळत नाही. मला परवा दिवशी कोणतरी एक अधिकारी म्हणाले की मी म्हटलं की काय फेब्रुवारीमध्ये होतील का, ते म्हणाले कदाचित नाही, पुढे पण जातील. म्हणजे कधी किती पुढे जातील त्याच्यावरती मध्ये जे काय राजकारण घडेल त्याच्यावर डिपेंड असेल की जर वेगळी समीकरणं आली तर आपण बघितलं आहे की 25 वर्षाची शिवसेना भाजपची युती तुटताना बघितलं आहे आणि गरज पडल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येताना बघितले. त्यामुळं व्हायला काही होऊ शकतं. नाही पण ते भावनात्मक मुद्द्यांवरती एकत्र येत आहेत, त्याच्यामध्ये काही त्याचा इम्पॅक्ट होईल त्याची काही गॅरंटी देता येत नाही अजिबात. आणि त्याच्यामुळे अनेकदा म्हणतात, भाजपचं असं बऱ्याचदा म्हणणं असतं की या मुद्द्यांवरती सतत तुम्ही त्याच मुद्द्यांवरती निवडणूक नाही लढवत आहेत, तुम्हाला त्याचा काही इम्पॅक्ट होईल का कुठल्याही याच्यामध्ये. हा निश्चित म्हणजे होऊ शकतो. कारण आता कसं आहे की आता जर आपण याच्याकडे बघितलं तर याचे म्हणजे हे दोन भाऊ एकत्र यावेत. आपण अनेक वर्षांपासून ह्या बातम्या कव्हर करतोय. अगदी छोटे छोटे इव्हेंट झाले, लग्नाचे इव्हेंट असतील त्यांच्या घरातले, ते जरी एकत्रित आले त्या इव्हेंट पुरते तरी पण त्याचे राजकीय अर्थ काढले जायचे. आणि आता तर स्पष्टपणे ते समोर आले. जास्त चर्चा असते काय रियालिटीमध्ये ते एकत्र येण्याचा इम्पॅक्ट काय होईल का त्याच्यामध्ये, कारण दोघांच्याही पक्षाचा काही फारसा चांगला परफॉर्मन्स नाहीये निवडणूक. हा मग तेच महत्वाची गोष्ट आहे की कारण याच्यामुळे काय झालंय, या दोघांमुळं हे एकत्र येण्यामुळं की ही जी पराभूत मानसिकता होती, हे सामान्य कार्यकर्ते जे आहेत दोन्हीकडचे म्हणजे दोन्ही ठाकरेंचे, त्यांना या गोष्टींमुळे खूप बळ मिळालंय की ती पराभूत मानसिकता कुठंतरी थोडीशी दूर जाण्यासाठी त्याला मदत झाली आहे. खास करून ग्रामीण भागामध्ये आता मी गावी गेलो तर तिकडे सुद्धा हीच चर्चा आहे की लोकांचं हे आहे की हे दोन भाऊ एकत्र येत असतील तर नक्कीच बदल होऊ शकतो, महाराष्ट्रात वातावरण फिरू शकतो वगैरे, अशा चर्चा ते लोक करत आहेत. आता दुसऱ्या फळीचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये किती म्हणजे किती याच्यावरती एकमत झालंय हा खरं तर अभ्यासाचा भाग आहे. मात्र ग्रामीण भागांमध्ये जर आपण विचार करायला गेलं तर निश्चितपणाने या गोष्टीचा फायदा झालेला आहे किंवा होतोय. एकत्र येण्याच्या चर्चेत आहेत अजून तरी. 1-2 इव्हेंटला दोघं जण एकत्र दिसलेत, त्यामुळं हे
कशा कोणत्या अजेंड्यावरती एकत्र येतात या गोष्टी सुद्धा अजून ठरायच्या आहेत. मात्र या प्राथमिक चर्चेवरती सुद्धा जर आपण बघायला गेलं तर सामान्य कार्यकर्ता म्हणून सामान्य कार्यकर्ता या गोष्टीवरून खूप खुश आहे आणि त्यांना असं वाटतंय की या दोन्ही भावांनी एकत्र यायला पण पाहिजे. निलेश, ज्यावेळेला तू असं म्हणतोस की ग्रामीण भागात त्याचा एक पॉझिटिव्ह सिग्नल पाहायला मिळतोय, पण मुंबईच्या बाहेर मनसेचा शिवसेना युबीटीला नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी कितपत फायदा होईल असं तुला वाटतं? आता तरी म्हणताना वरवर एवढंच म्हटलं जातं की हा फक्त मुंबई पुरता चालून जाईल, पण शिवसेना युबीटीसाठी नाशिक, ठाणे, म्हणजे ठाण्यात पण एक वेळ सोडली, MMR पट्टा सोडला तर, पण नाशिक, छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी पण फायदा होईल असं तुला वाटतं? नाही, फायदा म्हणजे तीच परत गोष्ट येते की म्हणजे दोन्ही ठाकरे भावांनी मराठी, मुंबई याच्या पलीकडच्या प्रश्नांवरती सुद्धा आपले अजेंडे बनवायला पाहिजेत. हा महत्त्वाचा विषय आहे. कारण ग्रामीण महाराष्ट्र आता आपण जर बघितलं तर आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरताना दिसतात महाराष्ट्रभरामध्ये, परंतु हे दोन भाऊ असतील ह्यांनी ग्रामीण महाराष्ट्रातले प्रश्न असे खूप मोठ्या प्रमाणात उचललेत वगैरे असं दिसून आलेलं नाही आहे. ज्या पद्धतीचे आता ते मराठीचा मुद्दा उचलतायत किंवा मुंबईचे मुद्दे उचलताना दिसतात, त्या तुलनेनं ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्न जे आहेत ते तितक्या मोठ्या यानं उचललेले दिसून आलेले नाही आहेत. अलीकडं उद्धव ठाकरे जेव्हा CM होऊन आता CM झाल्यानंतरचे बघतो आपण, त्यावेळेसपासून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कुठेतरी हात घालताना दिसतात. पण अजूनही तितक्या मोठ्या म्हणजे प्रभावानं ते लोक म्हणजे दोन्ही भाऊ हे ग्रामीण महाराष्ट्राची नस म्हणजे तितक्या प्रकर्षानं त्यांचा इम्पॅक्ट आहे. हां, मला असं वाटतं ना की ज्या कारणासाठी हे दोन भाऊ एकत्र आलेत ना, त्यांनी ते साध्य केलेलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंनी ज्यावेळेस त्या वरेच्या सभेत सांगितलं होतं की आम्ही एकत्र येण्यापेक्षा आम्ही एकत्र दिसणं महत्त्वाचं, आणि ते अजूनही दिसतात. म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या प्रवाहामध्ये मराठीचा मुद्दा आला. मग दादा भुसे राज ठाकरेंसोबत चर्चा करायला गेले. मुंबईच्या बाहेर चालतो का? पण मराठीचा नाशिकला, मुद्दा पुण्याला MMR मध्ये तरी प्रभुत्व आहे त्याचं, आणि दोन्ही भाऊ हा मुद्दा MMRच्या बाहेर सुद्धा नेऊ शकतात. आता हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा ज्या वेळेला मीरा भाईंदरमध्ये मराठी वर्सेस अमराठी वाद झाला, तर तिथे सत्ताधारी पक्षाकडून कुठलाच नेता उघडपणे भूमिका घेतच नव्हता. मनीषा कायंदे जर वगळल्या तर सत्ताधारी पक्षाकडून तिथे कोण होतं? तर ते होते अविनाश जाधव, तिथे होते संदीप देशपांडे. अर्थात ग्राउंड लेवलला यांच्यामध्ये जरी धुसफूस असली तरी सुद्धा दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की आपल्याला ग्राउंडवरती जुळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ठाकरे गटाचे नेते सुद्धा तिथे गेले. राजन विचारे मीरा रोडला होते. मराठीचा मुद्दा, मराठी भाषेची सक्ती, शाळांमध्ये ज्या पद्धतीने राजकारण पेटलं, ह्या निमित्ताने दोन्ही ठाकरे भावांनी महाराष्ट्राला मेसेज दिलाय की होय, आम्ही ज्या कारणासाठी एकत्र आलो होतो ते आम्ही साध्य करतोय. कशासाठी? तर हिंदुत्वाचा मुद्दा जो महायुतीने उपस्थित केला, कटेंगे तो बटेंगे ज्या पद्धतीने प्रचार झाला, त्याला काउंटर म्हणून मराठीचा मुद्दा पुढे आणला गेला. आणि सोबतच आपण विधानसभेला बघितलं, लोकसभेला बघितलं, अल्पसंख्याक मतं मुंबईमध्ये जे पॉकेट्स आहेत ते उद्धव ठाकरेंसोबत वन वे गेले अशा पद्धतीने म्हणता येईल. मग त्याच्यासोबत प्लस राज ठाकरे बरोबर आल्यानंतर ते राहतील याची काय गॅरंटी आहे? म्हणजे एका बाजूला तुम्हाला एक मतं मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला दुसरी मतं मिळतील. इथेच खरी मेक आहे. कारण राज ठाकरेंनी ज्यावेळेस उद्धव ठाकरेंची साथ धरली त्यावेळेला त्यांची भूमिका बघा तुम्ही. त्यांनी भोंग्याबद्दल थेट वक्तव्य अजून केलेलं नाही आहे. ते सॉफ्ट बोलतायत. मीरा रोडला ज्यावेळेस त्यांनी बोलले की जर कुठलाही मुसलमान असेल आणि जर तो मराठी बोलत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. तर राज ठाकरे ज्या पद्धतीने पूर्वी भूमिका घ्यायचे, त्यांच्या भूमिकेत सुद्धा आपल्याला सध्या बदल दिसतोय उद्धव ठाकरेंसोबत आल्यानंतर. त्यामुळं त्यांचं म्हणणं, त्यांची धोरणं, शेवटी कसं आहे ना, लोक जे त्यांनी भोंग्यांची भूमिका घेतली, ज्यावेळेस भोंग्यांवरनं त्यांनी जेव्हा हे केलं त्यावेळेस मुस्लिम समुदाय त्यांच्या विरोधातच होता ना. तो असं विसरून जाईल का ते उद्धव ठाकरेंबरोबर गेल्यामुळे? बाळासाहेबांनी जी भूमिका शिवसेनेत घेतली होती ते आता मुस्लिम समाज विसरून गेलाय. एकेकाळी संजय राऊत बोलले होते की मुसलमानांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यायला पाहिजे. मुंबईतला मुसलमान विसरला. एकेका मतदारसंघातून एवढं लीड मिळालंय की उद्धव ठाकरे 2-3 मतदारसंघामध्ये ती लीड कटलेली नाही आहे. हा आपण हे लोकसभेला बघितलंय. हा आता विधानसभेला जर बोललात तर मग मुंबादेवी, भायखळा इथे काही चंक्समध्ये 90% मतदान हे मुसलमानांचं उद्धव ठाकरेंना झालं. हा फॅक्ट आहे, हा डाटा आहे. म्हणजे आपण काय नाही, ते झालंय मी समजू शकतो, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही, पण या भोंग्यांचं आंदोलन तर आत्ताच आहे ना, ते काय होईलच याची गॅरंटी कुठे आहे? मतदार हा चाणाक्ष असतो. जसे राजकारणी म्हणतात ना की स्वार्थी असतात, सध्याच्या घडीचं बघतात. मुसलमानांनी लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा सध्याच्या घडीलाच बघितलंय. मोदींच्या विरोधात लढणारा सक्षम उमेदवार. पण आता मोदींची निवडणूक कुठे आहे? ही महापालिकेची निवडणूक आहे, त्याच्यात काय फरक पण पडतो? तरी राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे महापालिकेला येणारच आहे.
आता ऑपरेशन सिंदूर मुंबई महापालिकेमध्ये होणार नाही का? भाजप हा मुद्दा गाजवणारच आहे, हा मुद्दा तापवणारच आहे. इकडून मराठीचा मुद्दा सुद्धा येईल. मला नाही वाटत ऑपरेशन सिंदूर येईल महापालिकेच्या निवडणुका. नाही, भाजप आणू शकतं ते. हैदराबादच्या भाजप आणू महानगरपालिका शकतं ते. कशासाठी आणेल? त्यांच्याकडे तर इतर अनेक मुद्दे आहेत. याचं माझ्याकडे काउंटर आहे. मला असं वाटतं की तुम्ही ना एकनाथ शिंदेना फार कमी लेखताय या सगळ्या ह्याच्यामध्ये. नाही, पण त्याच्यामध्ये मला तुम्हाला एकच असं फक्त वाटतं की ऍड जसं करायचं आहे एकनाथ की जो शिंदेकडे काही मतच मुसलमानांचा नाहीये. विषय येतो, ती मुसलमानांची मतं ही सगळी काँग्रेसकडे जरी कॉन्सॉलिडेट झाली तरी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला काय अजून दूर केलेलं नाहीये. तर त्यांनी आता दाखवून सुद्धा दिलंय. ते पोस्ट पोल एकत्र येऊ शकतात ना, जाऊ देत ना ती सगळी मतं जी आहेत ती काँग्रेसकडे. पोस्ट पोल तुम्ही एकत्र येऊच शकता. काँग्रेस जे अल्पसंख्याक दलित किंवा हे सगळे मुसलमानांची मतं घेऊन येऊन त्यांचे जे काही नगरसेवक येतील, इकडे शिवसेना युबीटी आणि राज ठाकरेंचे जे काही नगरसेवक येतील ते उद्या जाऊन ती बेगमी करण्यासाठी ते एकत्र येऊ शकतात. फक्त त्याच्यात प्रश्न हा आहे की जसं उद्धव ठाकरेंनी गृहीतच 2017ला नगरसेवक फोडले, त्याच्यामध्ये कुठली कारवाई होत नाही. उद्या या तिघांचं 200 जरी जागा निवडून आल्या तरी सुद्धा नगरसेवक फुटण्यापासून ते काही थांबवू शकत नाही. आपण एक गृहीतक पकडतोय की मराठी माणूस तर वाटच बघतोय की 2 ठाकरे बंधू एकत्र आले आणि ताबडतोब त्यांच्याकडे मतदान करायला लागले. असं काही गरजेचं नाही ना त्याच्यामध्ये की ते खरोखरच त्या पद्धतीने करतील. त्याची आवश्यकता कुठे आहे? असं थोडी आहे की ते तसंच होऊ शकतं. नाही, ठाकरे कुटुंब तर इतक्या वर्षापासून मराठी माणसाबरोबर आहे. अनेक जण असे म्हणतील की नाही, भारतीय जनता पार्टीकडे पण मराठी नेते आहेत, आम्ही त्यांनाही मतदान करू शकतो, असंही होऊ शकतं त्याच्यामध्ये. मी मागच्या ह्याच्यात पण जसं म्हणाल की राजकारण हे परसेप्शनचा खेळ आहे. तर इथे पुन्हा एकदा ते परसेप्शनच आहे की मला एक मुलाखत आठवते राज ठाकरेंची. त्याच्यात त्यांचं एक वाक्य होतं की उद्धव ठाकरे हा माणूस इतका स्वार्थी आहे की त्याला फक्त मी ओळखतो, त्या माणसाला दुसरं कोणी ओळखू शकत नाही. तर आता हे जे वाक्य होतं ते तेव्हाचं की त्याला जेवढं मी ओळखतो तेवढं दुसरं कोणी ओळखू शकत नाही. तर हे कशा अर्थाने घ्यायचं? म्हणजे विरोधक ज्या पाडव्याच्या मेळाव्यात बोलले ते. नाही, ते एका मुलाखतीतही बोलले होते. मी ती मुलाखत ऐकली होती तेव्हा, त्यामुळे मला माहिती आहे. पण जे भाजप म्हणा किंवा त्यांचे विरोधक म्हणा हे म्हणतात की राजकीय स्वार्थापोटी केलेली ही युती आहे. आणि हे याला काउंटर करणं आता त्या पद्धतीने जाण्यासाठी म्हणून मग तो मराठीचा मुद्दा आणि त्या हळूहळू. पण याच्यामागे ते एक सेम पेजवरती यासाठीच आहेत की आता गमवण्यासारखं दोन्ही भावांकडे काही नाही आहे. तर अशा वेळी मग तुम्हाला काहीतरी ह्या सगळ्या मागच्या कटू आठवणी विसरून जायच्या असतील तर मग ते एक परसेप्शन घेऊन जावं लागतं. कटू आठवणीचं रोहित कसं आहे की हे तर सगळं झालंय. देवेंद्र फडणवीस म्हणले होते आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, अजितदादांसोबत जाणार नाही. म्हणजे असं राजकीय स्वार्थासाठी असं आपण खूप मोठे बदल बघितलेले आहेत. आणि हे ती तर लोकं दोघं भाऊ आहेत. म्हणून इमोशनल पण गोष्ट आहे, हे लक्षात घे. इमोशनल पण गोष्ट आहे याच्या मागे पण कुठेतरी. मला असं वाटतं पत्रकारांमध्ये त्याची सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे. ग्राउंड लेवलला चर्चा सुरू आहे की नाही ते बघणं महत्वाचं आहे. लोक फक्त 2 ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून त्यांना मतदान करायला लागतील असं वाटतं का? आणि त्यात परत राज ठाकरेंचा दावा की आमच्याच 2 पक्षांकडे कार्यकर्ते. मराठी मतदार हा हळवा आहे. म्हणजे नातेसंबंध जिथे येतात तिथे मराठी मतदार विसरून जाईल ह्या सगळ्या गोष्टी की असं आहे. आणि एक भाजपचा सुप्त त्यांच्या मनात राग असू शकतो मराठी मतदारांमध्ये, विशेषतः मराठी मतदारांमध्ये. ते मतदान करू शकतात. हळवा आहे म्हणजे काय? भावनिक आहे. नातेसंबंधांबाबत मराठी माणूस हा कायम भावनिक असतो. तुम्ही बघा की पवार कुटुंब पण जेव्हा एकत्र येतं तर लोकांना स्क्रीनवर बघायला किंवा लोकांना एक छान वाटतं. हे कुटुंब पद्धती महाराष्ट्रात विशेषतः जपली जाते आणि त्यामुळे हे राजकीय कुटुंब आणखीन जवळचे असतात, कारण की त्यांच्याशी आपले एक ऋणानुबंध असल्यासारखं लोकांना फील होतं आणि म्हणून लोक त्या पद्धतीने मतदान करू शकतात. मला असं वाटतं की बघा अलीकडच्या काळामध्ये राजकारण बदललेलं आहे. आणि मुंबई ज्यावेळेला आपण विचार करतोय त्यावेळेला आपण आता मराठी मतदारांबद्दल बोलतोय, पण भाजपने किती सिस्टमॅटिकली मराठी विरुद्ध जैन, मराठी विरुद्ध युपी, मराठी विरुद्ध बिहार म्हणजे परप्रांतीय, मराठी विरुद्ध गुजराती, म्हणजे गेल्या काही काळामध्ये कधी गुजराती नव्हतं झालं असेल सर. म्हणजे तुमचा अनुभव जास्त आहे, तुम्ही मुंबईत पहिल्यापासून राहताय. गुजराती कधी नव्हतं झालं. म्हणजे साऊथ इंडियन्स विरोधात उघडलेली होती फळी, पण असं नव्हतं झालं. मराठी लोकांना कॉर्नर केले आहेतच. 30% 30-40% मतदार, म्हणजे 31% मतदार आहेत. तुम्ही कितीही कॉन्सॉलिडेट करून सगळं मतदान केलं तरी सुद्धा मराठी मतदार केवळ ठाकरे एकत्र आले म्हणून सगळेच्या सगळे मतदार तिथं जातात असं नाही. मराठी मतदार काँग्रेसला मतदान करतो, तो शिवसेनेला करतो, तो भाजपला करतो. किंबहुना भाजपनं मराठी पट्टा जो आहे तिथं तर अधिक केटर केलेला आहे मतदार. म्हणजे आपल्याला बघायला मिळतं की मराठी पट्ट्यामध्ये जरी जागा त्यांच्या विधानसभेला कमी आल्या, लोकसभेला सुद्धा तेवढ्या कमी आल्या, पण त्यांना मतदान मिळालेलं आहे. त्यामुळे ही निवडणूक कशी आहे की ही निवडणूक 5-10 हजारच्या फरकाने इकडे तिकडे होऊ शकते. म्हणजे अगदी शेवटी तर 400, 500, 1000च्या फरकाने काही होऊ शकतं. तिथं भाजपनं ज्याला 2 ठाकरे एकत्र येतात ते केवळ मराठी मतांवरती डिपेंड आहेत. मी असं म्हणत नाही की ठाकरेंना पण युपी बिहारचे गुजराती मिळणार नाही, पण ते त्या प्रमाणात मिळणार. पण आता मग युपी बिहारचे मतदार जे भाजपला भीती वाटते की राज ठाकरेंना बरोबर घेतलं की मतदान करणार नाही,
ते उद्धव ठाकरे आणि ह्यांना मतदान करतील. असं आहे की ठाकरे जे आहेत उद्धव ठाकरे तिथं नुकसान होणार ना. म्हणजे ऑब्व्हियस आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की उद्धव ठाकरे ही जी मारहाण वगैरे केली होती की ज्या मारहाणीमुळे बिहार आणि उत्तर प्रदेश पण जर युपी बिहारच्या मतांवरती जर निवडून आलं नाही, पण असतं तर भारतीय जनता पार्टीचं पूर्ण सत्ता झाली असती ना. पण तर येणार आहे फक्त ना 30% पण येते ना सत्ता. नाही मी तेच म्हणतोय. त्यांना ठाम विश्वास आहे सत्ता येते असं ते म्हणाले. हा मी म्हणतोय की बघा, मी परत एकदा म्हणतोय की मी अजिबात सुद्धा स्वप्नात वावरत नाहीत. बरं मी कशाला, तुम्ही मला सांगा येणार नाहीये, तुम्हाला वाटत नाही सत्ता. मी तुम्हालाच प्रश्न विचारतो, कारण तुम्ही मुंबई महापालिकेच्या कमीत कमी 5-7 इलेक्शन्स कव्हर मी केले. तेच सांगतोय की मी असं प्रेडिक्शन नाही करणार, पण आपण जर आकडे बघितले तर 30% मतदार असून सुद्धा मनसे विरोधात, भाजप विरोधात, तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी 84 जागा निवडून आणल्याच होत्या ना महानगरपालिकेमध्ये. आणि त्याच वेळेस उत्तर भारतीय, गुजराती, राजस्थानी सगळे एकत्र भारतीय जनता पार्टी बरोबर असून सुद्धा भाजप 82 वरतीच अडकली एक्झॅक्ट. होती पण ना. त्याला मराठी विरुद्ध असा वाद किंवा मराठी विरुद्ध सगळे असा वाद नव्हता. म्हणजे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात इथपर्यंत कल्याण डोंबिवलीत गेले, म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालू, पण त्यावेळेला असा वाद नव्हता. आता काय झालं की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम 2017 आपण जवळपास 27 म्हणजे 8 वर्ष झाली आता, म्हणजे त्या महापालिकेचा प्रचार होऊन या काळामध्ये जे बदललेलं पॅराडाईम शिफ्ट जे झालेलं आहे एकूण राजकारणाचं, मला असं वाटतं की म्हणजे मला असं वाटतं की मी पहा, हा सगळा अंदाज आहे आणि आत्ताच्या परिस्थितीवर मी काल पण म्हटलं की आपण वर्तमानातल्या गोष्टीवर बोलतोय, भविष्यात काय होणार आपल्याला माहीत नाही. पण मला असं वाटतं की आत्ता अशी गोळाबेरीज त्यांनी केलेली आहे की तुम्ही कसंही गणित मांडलं, तुम्ही काय कॅरम कसा पण फोडला तरी सोंगट्या त्यात जाणार, असं गणित त्यांनी मांडायचा प्रयत्न केला आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, हे इमोशनली दॅट इज फाईन. मतं मोजल्यानंतर जे पडतं, जसं आपण पैशाचं सोंग आणता येत नाही तसं राजकारणात आकड्यांचं सोंग आणता येत नाही. मला असं वाटतं की इमोशन ठीक. पण हे खरोखरच असं वाटतं का की कॅडर फक्त या दोनच पक्षांकडे, जे राज ठाकरेंचा दावा आहे की सगळ्यात जास्त कॅडर ग्राउंड लेवलला शिवसेना, युबीटी आणि मनसे यांच्याकडेच आहे? मला वाटत नाही ग्राउंडवर तशी स्थिती सध्याच्या घडीला, जसं राज ठाकरे सांगतात. भाजपचं केडर म्हणजे हे जाळं आहे आणि भाजप इलेक्शन मशीन आहे. 5 वर्ष ते इलेक्शनच्या मूडमध्ये असतात. इलेक्शन मशीन असणं आणि कार्यकर्त्यांचं जाळं असणं याच्यात फरक आहे. प्रत्येक बूथवर त्यांनी आता एक मंडल नावाचं कन्सेप्ट काढली पक्षामध्ये, तिथं त्यांनी कार्यकर्त्यांची पण आता नेमणूक मी केली. तुला एक सांगतो, मागे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भाजपचे एक वरिष्ठ नेते जे निवडणूक लढवत होते, तर त्यांचे एक लोकल जे नेते आहेत ते सांगत होते की ते काहीतरी 50 प्रमुख असतात आणि त्यांना ते सगळं त्याच्या ॲपमध्ये त्यांना सगळ्यांना टाकायला लागतं. तर आणि मग त्या ज्यांचं नाव तुम्ही टाकलेलं असतं 50 प्रमुख म्हणून, त्यांना केंद्रातल्या कुठल्या तरी ते कॉल सेंटरमधनं फोन जातो की तुम्ही खरोखरच 50 प्रमुख आहात का, तुमचं नाव कोणी ऍड केलं वगैरे, हे चेक करण्यासाठी. त्यातले काही नंबर असेच निघाले की फेक निघाले किंवा ते काय 50 प्रमुख नव्हते आणि तरी नाव आपलं टाकून दिलं, त्याला माहीत पण नव्हतं की तो 50 प्रमुख आहे. तर त्यांनी विचारलं, रे हे असं कसं काय? ते म्हणाले की नाही, कार्यकर्ते असे मिळत नाहीत रेग्युलरली, हे त्यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर आता वायकर जेव्हा उभे होते लोकसभेला उत्तर पश्चिममध्ये, तेव्हा त्यांच्याबरोबर फिरण्यासाठी त्यांना मनसेचे कार्यकर्तेच लागले होते. त्यामुळे पण तरी सुद्धा फक्त त्यांच्याकडेच कार्यकर्ते असं वाटतं का मुंबईमध्ये? म्हणजे मुंबईमध्ये असू शकतं. एकतर तो म्हणजे पहिल्यापासूनच हे बोललं जातं की त्यांच्या शाखा हाच त्यांचा प्राण आहे, नेते वगैरे सगळे नंतर घडलेले आहेत. पण शाखेमध्ये आजकाल असतात का बसले? मुंबईमध्ये आहे सर. मला ऑनेस्टली असं वाटतं, ठीक आहे, जर लोकसभेला नरेटिव्ह होता, विधानसभेला काही नरेटिव्ह नव्हता, तरी सुद्धा मुंबईमध्ये शिवसेनेचे दोन्ही मिळून 16 एक आमदार आलेले आहेत. म्हणजे जी 2019ला परिस्थिती होती की मुंबईमध्ये शिवसेनेचे त्याही वेळेला 15 ते 16 आमदार होते, तेच याही वेळेला शिवसेनेचे तेवढे आमदार निवडून आलेले आहेत मिळून. म्हणजे शिवसेनेची जी स्पेस आहे ती भाजपला अजून कॅप्चर करता आलेली नाहीये. ठीक आहे, त्यांच्या मतांची टक्केवारी वाढलेली असेल वगैरे वगैरे, पण मला असं वाटतं की मला ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण हे आता गृहीतकावर जात आहोत की हा मराठीचा मुद्दा तापलेला आहे आणि म्हणून ह्या दोन भावांना फायदा होईल का? आता यातले 2-3 मुद्दे आहेत. एक म्हणजे की जर खरोखर हे सगळं दोन भावांना एकत्र आणण्यामध्ये आणि शिंदेंना कमजोर करण्यामागे जर भाजपचा हात असेल तर हा मराठी मुद्दा काही निकाली लागणार नाही शेवटपर्यंत. पण उद्या जाऊन खरोखर भाजपला तर मेन टार्गेट बीएमसी, ते दोघं भाऊ एकत्र येतात किंवा शिंदे कमजोर होत आहेत की नाही, याच्यापेक्षा त्यांचं मेन टार्गेट बीएमसी आहे. काही करून वरच्यांनी टार्गेट देऊन ठेवलेलं आहे की तुम्हाला बीएमसी निवडून आणायचे, हे फडणवीसांसमोर प्राईम टार्गेट आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ऐन मोमेंटला हे सगळे मराठीचे मुद्दे, म्हणजे तो जो फुगा सगळा तयार झालेला आहे त्याला टाचणी मारली, तो सगळा डायल्यूट करून टाकला.
एक्झॅक्टली. मग तो जर डायल्यूट जी आर- करून टाकला तर मग मराठीचा मुद्दा जिवंत राहणार कुठे? आता मग हा- अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर ते काय घेऊन लोकांसमोर मी जाणार? तेच म्हणतोय, मराठीचा मुद्दा आहे का एकतर मुंबईमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये? म्हणजे फक्त तिसरी भाषा शिकवायची हिंदी की नाही ह्याच्यावरनं मराठी पण अस्मिता त्याच्या जागी होते. पलीकडे गेले ते दोन्ही ठाकरे कसं काय? बंधू भाषेच्या पलीकडे गेलेले आहेत. कसं काय? महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबईमध्ये मराठी लोकांची कशी गळचिपी होते, त्यांना कसं टॉवर्समध्ये मांसाहार करू दिला जात नाही, त्यांना कसे फ्लॅट दिले जात नाहीत, याच्यावर हा मुद्दा गेलेला आहे. आता हा फक्त शिक्षणाच्या पहिलीच्या पर्यंत मराठी भाषा आहे की नाही एवढ्या पुरतं मर्यादित नाही ठेवला पण ते काय, दोघांनी. श्रावणामध्ये अनेक मराठी लोक आहेत ते स्वतःच मांस खात नाही. अनेक व्हेजिटेरियन मराठी लोक आपल्याला माहिती आहेत, पण आपल्याच ऑफिसमध्ये आहेत. तुम्हाला बिल्डिंग मध्ये तुम्ही मराठी आहात, तू मराठी लोक मांस मच्छी खाते हो, गंदे हो, असं करून जर तुम्हाला हाकलवलं जात असेल तर हे सगळे मुद्दे ते रिवाईव्ह करतायत ना परत. आता हा जो मुद्दा आहे पण हा हा किती वेळा महिन्याभर- तेच तर भाजप मग तोच म्हणतं ना, माझा किती प्रश्न वेळा आहे. रिवाईव्ह करणार मग तुम्ही? तोच माझा प्रश्न आहे की माझं हेच तुम्हाला विचारणं आहे की जेव्हा आपण म्हणतोय की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतात, ते भावनिक नातं, मराठीचा मुद्दा, त्या जर फुग्याला भाजपने टाचणी मारली आणि तो मुद्दाच नष्ट करून टाकला बीएमसी साठी, तर हे दोन भाऊ एकत्र येऊन आणि फायदा काय? आताच आपण बघतोय अजून तर जसं अभिजित सर म्हणाले की इलेक्शन कधी होईल हे माहितीच नाहीये. आणि आता प्रभाव कमी झालाय मराठीच्या मुद्द्याचा, तरी आताच दिसतोय की कमी झालाय प्रभाव. आता ते होईपर्यंत अजून त्याचा प्रभाव किती राहील त्याची शक्यता मुद्द्यांपेक्षा पण आणखीन की तुमची ताकद लोकल लेवलला किती आहे. कारण की विधानसभेपर्यंत ठाकरे गटाची ताकद एक बऱ्यापैकी होती मुंबईमध्ये किमान, पण विधानसभेचे निकाल ज्या पद्धतीने बदलले आणि ठाकरे गटातले नगरसेवक विशेषतः ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने शिंदे गटाकडे गेले, तर हे बघता ही निवडणूक खरंच ठाकरे गटासाठी कठीण असणार आहे. कारण की तुम्हाला जे लोकल आमदार पण गेलेले होते ना, तरी सुद्धा महेश सावंतांसारखा नाही, विभाग नाही, प्रमुख निवडून आलेले आहेत. बरोबर आहे, निवडून आले, पण विधानसभेनंतर एक हवा कम्प्लिटली चेंज झाली. लोक महायुतीकडे ज्या पद्धतीने वळाले, ज्या पद्धतीने मतदान झालं, ज्या पद्धतीने सीट निवडून आल्या, या सगळ्याचा परिणाम लोकल लेवलवरती पण होणार आहे. जेव्हा एक नगरसेवक जातो तो एकटा जात नाही, तो पण शिंदे किमान आता मुख्यमंत्री नाही झाले, त्याचा पण काय परिणाम होणार की नाही कुठे? होऊ शकतो, त्याचा परिणाम होऊ शकतो. पण शेवटी ते सत्तेत आहेत सर. सत्तेत असताना तुमची अनेक कामं असतात, नगरसेवकांची छोटी छोटी कामं असतात जी आमदारांकडे. काँग्रेस इतके वर्ष सत्तेत होती तरी सुद्धा महानगरपालिकेमध्ये शिवसेना सत्ता काढायचीच ना त्यांची. बरोबर आहे, पण याच्यामध्ये कसं आहे की तुमची ताकद आत्ता जी आहे ती सगळी ताकद ही छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये असणार आहे. आणि ही जी ताकद आहे तुमच्याकडे, जो निधी आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती बऱ्याचशा असणार आहे. नगरसेवक जाताना तेच म्हणतो मी की नगरसेवक जेव्हा जातात आहे तेव्हा 1200 कार्यकर्ते सोबत घेऊन जातात तुमचे, आणि ते इंटॅक्ट असतात. अनेकदा त्यांचे पण सगळेच मतदार फक्त पैसे घेऊनच मतदान करतात का? असं थोडी असतं की फक्त तुम्ही पण पैसे बऱ्यापैकी वापरा. तर हे नका म्हणू, आपण सगळे मतदान करतो सर. हो, तेच मी म्हटलं. असं नाहीये. आणि मला एक परत प्रश्न तुम्हालाच आहे की म्हणजे आता जर आपण बघितलं सध्याच्या ह्याच्यामध्ये दोन भावांच्या ह्याच्यामध्ये, तर त्यांनी आपला मुख्य शत्रू निवडलेला आहे असं तुम्हाला वाटते का? याचं कारण काय की दोघांची जर आपण भाषणं ऐकली तर राज ठाकरे असं म्हणाले होते की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, आणि उद्धव ठाकरे म्हणाले की आनाजी पंतांनी आमच्यातला जो अंतरपाट आहे तो दूर केला. म्हणजे ह्या दोघांनी डायरेक्ट आपला शत्रू निवडलाय कोण आहे ते. त्याच्यामुळं आता तुम्ही जसं म्हणाले की मग एकनाथ शिंदेच्या ताकदीचं काय, आणि मुख्य शत्रू अर्थातच बीजेपी, या दोघांनी लढाई तर निवडलाय. त्यांची शिंदेबरोबर होणार आहे ना, पण युती तर होणार शिंदे भाजप. लढाई तर त्यांची शिंदेसमोरच जास्त होणार ना, त्याच भागांमध्ये सगळ्यात जास्त. आता हे नगरसेवक गेले, त्यांना तिकीट तर द्यायला लागेल शिंदेना. पण मग विधानसभेच्या वेळेला तेच झालं ना, ज्यावेळेला शिंदे आणि उद्धव ठाकरे ह्यांचे आमनेसामने आलेले आहेत, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या गटाला जास्त चांगलं यश मुंबईत मिळालेलं फक्त. आहे. मुंबईत फक्त पुरतंच मुंबईत. बोलतोय. अभिजित सर बोललेत की ही निवडणूक कशा पद्धतीने पुढे जाईल. माझा एक मुद्दा आहे याच्यामध्ये की दोघांचे टार्गेटेड वोटर्स काय आहेत. उद्धव ठाकरेंनी जे टार्गेटेड वोटर्स केलेले होते विधानसभा लोकसभेला मराठी आणि काही प्रमाणात अल्पसंख्याक मतं त्यांच्याकडे गेली. दुसरीकडे अमराठी मतांवर भाजपचा डोळा होता. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर भाजपचे आमदार, भाजपच्या संघटना आणि भाजपच्या मंत्र्यांची यादी, अमराठी लोकांची संख्या मोठी आहे. इथं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे अल्पसंख्याक प्लस मराठी प्लस ओबीसी अशी मांडणी करू पाहत आहेत. आणि दुसरीकडे मराठी मतांना सोबत घेऊन कोण कसलं ओबीसी आणि काय म्हणालस तू? मराठी वोट्स, मायनॉरिटी वोट्स आणि काही प्रमाणात ओबीसी वोट खेचण्याचे दोन्ही भावांचे प्रयत्न आहेत. आणि दुसरीकडे अमराठी ओबीसी पिच कुठे गेलाय त्यांनी आतापर्यंत? मला नाही वाटत. अजून तरी नाही केलंय. उद्धव ठाकरे मतांच्या बाबतीत, मतांचं कॅल्क्युलेशन करण्याच्या बाबतीत त्यांचं जे आपण म्हणू काय मुंबईत मला नाही वाटत नाही, जातीच्या मुंबईमध्ये आधारावरती जातीच्या मतदान. ह्याच्यावरती इलेक्शन जाणं फार कठीण होतं बऱ्याच. म्हणतोय मतदारांचा. आणि दुसरीकडे भाजप अमराठी प्लस
मराठी वोट्सला साधण्याचा प्रयत्न करतात. माझं उलट म्हणणं असं आहे की भाजपचा मतदार आता या सेक्शनमध्ये कुठे नाहीये. प्रॅक्टिकली बोलायचं तर ओबीसी असेल, मराठा असेल, सगळ्या त्याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये आहे. प्रत्येक फक्त सेक्शनमध्ये अल्पसंख्याक सोडले तर बाकी सगळ्या अल्पसंख्याक सोडले तर सगळ्या सेक्शनमध्ये भाजपचा मतदार वर्ग आहे. त्यांनी तो खूप कष्टाने तयार केलेला आहे. आणि मग तुम्हाला महाराष्ट्रातच प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर कळतं की अमित गोरखेंना विधान परिषद का द्यावी लागते किंवा का देतात, किंवा सावेंना मंत्रिपद देऊन त्यांना मोठं का करतात, किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या योगेश टिळेकरांना आमदारकी देतात. तर हे जे आहे भाजप ह्याच्यासाठी मला असं वाटतं की टार्गेटेड एफर्ट्स करतं. म्हणजे हे केवळ एका पालिकेपुरतं करतं असं नाही, हे महाराष्ट्रभर देशभर करतं भाजप. त्यामुळे भाजपनं मुंबई महापालिकेमध्ये जातीचं मतदान मला असं वाटतं तुम्हाला नाही, पण तरी यंग मतदार जो आहे, तरुण मतदार, पूर्वी शिवसेनेचा मतदार कोण असायचा? तरुण मतदार, महिला, तुम्हाला हे शिवसेनेचे मतदार असायचे. तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की एक मोठे नेते ज्यांच्या खूप शिक्षण संस्था आहेत त्यांनी त्यांच्या कॉलेजमध्येच 20-25 पोरांना बोलावलं आणि त्यांना विचारलं की जे सोशली ऍक्टिव्ह आहेत त्या पोरांना, हा भारी किस्सा आहे. तर ते म्हणाले की त्यांना विचारलं, मी त्यांना त्यांच्यासोबत बसलो, चहा पाणी वगैरे घेतलं, मी त्यांना म्हणलं काय वाटतं तुम्हाला आजकालच्या राजकीय परिस्थितीबद्दल. तर त्यांना काहीच सांगता येईना म्हणे. मग मी त्यांना एक टार्गेटेड प्रश्न, म्हणजे सगळंच विचारण्यापेक्षा सिंदूरबद्दल काय वाटतं, तर त्यातल्या फक्त दोघांना सांगता आलं की ऑपरेशन सिंदूर काय आहे. म्हणजे त्यांना फक्त एवढंच माहित होतं की पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे नरेंद्र मोदींनी, आपला भारत देश महान आहे. त्यांना फार काही सांगता आलं नाही. त्यांचा म्हणण्याचा उद्देश हा होता की मुलं वाचत नाही आहेत, मुलं इन डेप्थ माहिती घेत नाही आहेत, तरुण मुलं. आणि त्याच्यामुळं जे तुम्ही इथं सगळं ऊर बडवून सगळे विरोधी पक्ष सगळ्या टी व्हीवरती हे चोरलं ते चोरलं, असं झालं तसं झालं हे करतात. तर मी सर्वच तरुण मतदारांना त्याच्यामध्ये गृहीत धरत नाहीये, पण त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता की मोस्ट ऑफ पीपल आर नॉट अवेअर अबाउट दिस. असे मतदार असतात ना की जे 40शीत पोहोचले, जे वर्षोनवर्ष शिवसेनेला मतदान करतायत, त्यांचा एक त्याच्याबद्दलचा काय भूमिका असणार आहे, जे नवीन मतदार आहेत एकदम त्यांची भूमिका काय असणार आहे. तर नवीन यंग मतदारांसाठी हे कॉम्बिनेशन तेवढं अट्रॅक्टिव्ह होऊ शकतं का, ज्या पद्धतीने त्यांना अपेक्षा आहे की आदित्य आहे, अमित ठाकरेला पुढे आणतायत, राज ठाकरे तसंही तरुण नेतृत्व म्हणून ते अजूनही तरुण नेतृत्व मानलं जातच, त्यांच्याकडे आकर्षित होतोच तो सगळा वर्ग. 2014ला आहे ना, 2014ला जो मतदार 10 वर्षाचा होता तो बरोबर 24 येतात, म्हणजे 20 वर्षाचा झाला. ठीक आहे, म्हणजे त्याला मतदानाचा अधिकार मिळाला. आता जे 14 वर्षाचे होते ते 24 वर्षाचे झाले. मला सांगायचा फक्त प्रश्न आहे की या काळामध्ये त्यांनी केवळ उद्धव ठाकरेंना बघितले, आदित्य ठाकरेंना बघितले ॲक्टिव्हली, अमित ठाकरेंना त्यांनी ग्रो अप होताना बघितले, राज ठाकरेंच्या पक्षाला त्यांनी काय आपली जागा शोधताना बघितले, आणि त्यांनी मोदींना बघितलंय ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे, तर या सगळ्याचा परिणाम पण होत असतो ना. आता तुम्ही किती हातात हात घातले पण ते जर इमोशन लोकांपर्यंत पोहोचलं नाही तर त्यांचं आस्क पण वेगळा असतो ना, की ज्या परिस्थितीमध्ये शिवसेना आली त्यावेळच्या तरुणांनी शिवसेनेला ज्या पद्धतीने सपोर्ट केला तो, आणि आत्ताचे तरुण वर्ग हा वेगळ्या पद्धतीने पण विचार करू शकतो ना. म्हणजे त्याच मुद्द्याला धरून आहे की आपणच जेव्हा ग्राउंडवरती गेलो होतो आणि अगदी शिवाजी पार्कातल्या लोकांशी जेव्हा आपण बोललो तेव्हा त्या लोकांकडनं पण असं सांगण्यात आलं होतं की राज आणि उद्धव हे भाऊ म्हणून एकत्र आले, परिवार म्हणून एकत्र आले तर ठीक आहे. त्याच्यातल्या काही लोकांचं हे म्हणणं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी एकत्र आले आणि पुढे जाऊन त्यांच्या जर परत वाद झाले तर आता जी कामं ते करतायत तेही ते त्याच्या पुढे करणार नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी एकत्र येऊ नये, हे जुन्या मतदारांचं झालं जे खूप आधीपासून त्यांना बघतात. दुसरा मुद्दा असा की याच्यामध्ये क्लासेस आणि मासेसचा पण डिफरन्स आहे. म्हणजे क्लासेस और मासेस दोघांना सुद्धा राज आणि उद्धव ठाकरे हे दोघंही माहिती आहेत, त्यांना ते आवडतात, ते पब्लिक फेस म्हणून खूप चांगले आहेत, त्यांच्याकडे ते अट्रॅक्शन असतं त्यांचं, ते काय बोलणार आहे त्याचं. पण ज्या वेळेला हा विचार केला जातो की ग्राउंडवरती काय, म्हणजे हे आमच्यासाठी ॲक्च्युली काही करणार आहेत का, किंवा युनिव्हर्सिटीमध्ये झालं किंवा तरुण पिढीसाठी झालं, तर हे ॲक्च्युअल ग्राउंडवरती जाऊन काय करतात हा दुसरा मुद्दा उरतो. प्लस आपल्याला हे इग्नोर करून चालणार नाही की मुंबई हे एक कॉस्मोपॉलिटन जागा आहे आणि इतर शहरांमध्ये महाराष्ट्रात सुद्धा तसंच होतं आहे. सो मराठीच्या मुद्द्यावरती मतदान करणारे हे खरंच किती लोक आहेत आणि त्याचा इलेक्शनमध्ये किती आपल्याला परिणाम दिसेल मतांवरती, हा पण एक त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट मुद्दा. म्हणजे हे आपल्याला इग्नोर नाही करून चालणार की सगळ्याच टाईपचे लोक आहेत. सो फक्त एक क्लास जो आहे ज्यांना मराठीची खूप काळजी आहे की त्यांना वाटतं की मराठी लोकांनी सर्व्हाइव्ह व्हावं, फक्त त्यांच्या भरोशावरती हे लोक निवडून येऊ शकत नाहीत. मराठी लोकांनी सर्व्हाइव्ह, हा म्हणजे मराठी लोकांना ज्यांना भाषेचा मुद्दा इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुम्हाला मान सन्मानानं मुंबईत वागणूक मिळेल, तुम्ही गंदे हो किंवा तुम्हाला या बिल्डिंग मध्ये तुम्ही मांसाहार करणार म्हणून तुम्हाला जागा देणार नाही,
हा म्हणजे हे पण शेवटी मराठी माणूस जगण्याचंच आहे ना. तुम्हाला बिल्डिंगमध्येच अख्ख्या जागा मिळणार नसेल, ज्या प्रांतातनं तुम्ही येता, तर त्याच्यात पण तो हा मुद्दा येतो. पण तरुण पिढीसाठी हा महत्वाचा मुद्दा तरुण ठरतो. पिढी मी तेच म्हणते, जी जसं आता अभिजित सर म्हणाले की 14 नंतरची ज्यांना समज आलेली आहे त्या सगळ्या लोकांनी भाजप जास्त पाहिलेलं आहे आणि भाजप सोबत कशी शिवसेना आहे, भाजपमुळे कशी शिवसेना आहे, हे सुद्धा भाजपच्या बऱ्यापैकी त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं पसरलेलं आहे. त्यामुळे त्या लोकांना असंच वाटतं की शिवसेना जी काय सर्व्हाइव्ह झालेली आहे ती भाजपमुळे आता सर्व्हाइव्ह होते, जेव्हा की शिवसेनेचं कायम हे म्हणत आलेलं आहे की आम्ही तुम्हाला मोठं केलंय हे तुम्ही विसरू नका. पण हे शिवसेना तेवढं लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाहीये. तुम्ही 4 महिन्यातनं एकदा भाषण करणार किंवा तुमच्या सोशल मीडियावर तुम्ही फक्त क्लिप्स टाकणार, एवढ्या पुरता त्या गोष्टी पुरत नाहीत. आहे ती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, आहे ती ट्रोल आर्मी, तर तुम्ही पण वापरा. तुम्हाला पण ते वापरावं लागणार आहे, तुम्हाला ही ती टॅक्टिक शिकावी लागणार आहे, कारण समोरची पार्टी तेच करूनच लोकांमध्ये जास्त मतं मिळवते किंवा जास्त जागा जिंकत आहे. तर हे सगळं करणं गरजेचं आहे. आता ज्या वेळेला राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्सबद्दल आपण पार्कात विचारलं त्यावेळेला कितीतरी लोकांचं म्हणणं होतं की आम्ही पाहिलीच नाही. जे शरद पवार यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही इंग्रजीत पत्रकार परिषद घेऊन चालणार नाही, तुम्ही इंग्रजीत पत्रकार परिषद घेतली तर तुमची जागतिक पत्रकार त्याचे हेडलाईन्स करतील, पण जे तुम्हाला मतदान करणार त्यांच्यापर्यंत तुम्ही कसं पोहोचणार. कदाचित ते राहुल गांधींची पीसी असेल म्हणून सुद्धा, कारण त्यांनी हिंदीत पण गेली होती खरं तर ती पत्रकारांनी त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर ते त्यांनी स्वतः इंग्लिशमधनं केली, ते इंग्लिशमधनं कम्फर्टेबल सुद्धा असतील. तुम्ही कोणापर्यंत कसं पोहोचता ते महत्त्वाचं आहे ना, काँग्रेसचं कर्तव्य आहे ना की तुम्ही ती पण बाकीच्या भाषांमध्ये हे आता मला पोहोचवा. सांग की तेच राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओ एवढं सगळं केलं होतं, कुठे लोकांनी त्याच्यावरनं मतदान आपलं चेंज केलं. त्यावेळेला राष्ट्रवादाचा मुद्दा होता ना, पुलवामाचा. त्या मुद्द्यासमोर ते निवडणुकीचे मुद्दे वेगळे आहेत. म्हणजे आपण आत्ताची लोकसभा आणि विधानसभेमध्ये किती ह्यूज डिफरन्स बघतोय. त्यामुळे आपण 19चं किंवा 17चं कॅल्क्युलेशन आता काढूच शकत नाही, कारण पक्षही विभागले गेलेले आहेत, त्यांच्या ताकद फार तरी सुद्धा कधी-कधी तुम्ही आपल्याला ज्यावेळेला base बघायला लागतो. नवीन ट्रेंड तर बघायला मतदारांबद्दल बोलता, तर मी त्या नवीन मतदारांबद्दल बोलताना हे सांगणार होते की तो पूर्णपणे वेगळ्या धाटणीत तयार झालेला आहे आणि त्यांना आता जास्त काय मॅटर करणार आहे की ते जेव्हा मुंबईत प्रवास करतायत, मी घरातनं निघाल्यानंतर माझा रस्ता कसा आहे, मला ट्रॅफिक किती लागते, मी रेल्वेने जातोय, लोकल कशी दिली जाते, मला कम्फर्ट म्हणून मेट्रो मिळते का, मला कम्फर्ट म्हणून अटल सेतू आला, कोस्टल रोड आला, सी लिंक वाढलाय, हे सगळे मुद्दे भाजप इतकी हॅमर करणार आहे की ह्यामध्ये समोरच्यांना सांगायला काय याचं सुद्धा प्लॅनिंग करायला हवं. फक्त भावनिक मुद्द्यांवर खेळून चालणार नाही, समोरच्यांना याबद्दल सुद्धा. हळवा मराठी समाज काय करणार मग अशा? नाही, मला असं वाटतं हळवा समाजापेक्षा पण जो सजग मतदार आहे तो हा पण विचार करेल की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या या युतीच्या उमेदवारांना मतदान करायचं की नाही. कारण की विशेषतः राज ठाकरे हे ज्या पद्धतीने भूमिका बदलतात राजकीय पटलांवरती, आज प्रत्येक राजकीय पक्ष उद्या सजग मतदार हा पण सजग मतदार हा पण विचार करेल ना की राज ठाकरेंना मतदान केलं आपण त्यांच्या उमेदवारांना, उद्या जाऊन ते शिवसेनेच्या शिंदेसोबतच जाऊन बसणार नाहीत किंवा बीजेपी सोबतच जाऊन बसणार. त्यापेक्षा मग त्यापेक्षा तो मतदार थेट भाजपकडे वळू शकतो किंवा शिंदेकडे वळू शकतो. तो या सगळ्या गोष्टीचा विचार मनसेचे जे कोर मतदार ते सोडतात. राज ठाकरेंची भूमिका बदलण्याबद्दल एक तर ते क्लॅरिफाय करायला हवं की ते राष्ट्रवादीवर आधी कौतुक आणि नंतर भाजपचं कौतुक या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे की ते जे मुद्दे घेतात आणि नंतर सोडून घेतात या टीकेबद्दल आहे. नाही, एकूणच त्यांच्याबद्दल त्यांच्या मला तरी बरोबर वाटत नाही. तो एक पक्ष आहे जो सत्तेत नाहीये, तो विरोधकांच्या भूमिकेत आहे, त्यांच्याकडे ते सगळे रिसोर्सेस, मसल पॉवर या सगळ्या गोष्टी नाहीये. त्यामुळे ते एक मुद्दा घेणार, 4 दिवस लावून धरणार, नंतर ते जसं म्हणतात की आता लोकांनी सुद्धा हे मुद्दे हाती घेणं गरजेचं आहे. तो पक्ष काय सरकारमध्ये बसलेला नाही की त्यांना राज ठाकरेंबद्दल एक परसेप्शन तयार झालंय की ते मुद्दे घेतात आणि ते सोडून देतात. कुठला सोडून दिला? हे जे कोणी तयार केलं, आता त्यांचे विरोधक म्हणा, त्यांचे इतर कोणी सहकारी म्हणा, ती एक इमेज तयार झाली आणि मतदान करताना ही इमेज लक्षात ठेवतो. राज ठाकरेंच्या पक्षाचा जन्म हा मराठीच्या मुद्द्यावर आहे आणि दाखव की त्यांनी कधी मराठीचा मुद्दा सोडला. सगळ्यात टॉप मुद्दा. मी परसेप्शन बद्दल म्हणतोय, लोक परसेप्शनचा विचार करून मतदान करणार आहेत. कारण शेवटी परसेप्शनची लढाई असते आणि त्या परसेप्शनच्या लढाईमध्ये कोण कुठे कशा पद्धतीने उभं राहील हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील. अर्थात निवडणुकीला भरपूर वेळ आहे आणि अनेक मुद्दे जे चर्चेमध्ये आले त्याच्यामधला एक मुद्दा हा पण आहे की ज्या मुद्द्यावरनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत तो मुद्दा त्या निवडणुकीपर्यंत टिकू शकतो का, आणि तो टिकवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाच त्या बाबतीमध्ये प्रयत्न करावे लागतील. पण असंही म्हणतात की ब्रह्मास्त्र तुम्हाला एकदाच वापरता येतं, कारण ते एकदा वापरल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट एकदा समजला की त्याच्यानंतर परत ते वापरता येत नाही. त्यामुळे जर 2 ठाकरे बंधू एकत्र येणं की जे कोणालाच शक्य झालं नाही, जे देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं, आणि त्याच्यातनं जे काही ब्रह्मास्त्र तयार होणार आहे ते अचूक पद्धतीने वापरणं आता ही त्यांची जबाबदारी आहे. जर ते नाही वापरू शकले
तर पुन्हा तोच इम्पॅक्ट क्रिएट करणं हे त्यांच्यासाठी नक्कीच मुश्किल जाणार आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने ते ब्रह्मास्त्र वापरण्यासाठी म्हणून तयारी करतात त्याच्यावरती आपण लक्ष ठेवूया. आणि मुंबई तक ची ही चर्चा तुम्ही बघितली त्याच्याबद्दल तुमचे आभार. तुमच्या अनेक कमेंट्स त्याच्यामध्ये येत राहू द्यात. आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.